वा वा वा. काय एकटेच का हसताय? आनंद झालाय मला, आनंद. काय झालं आम्हाला पण सांगा. हो बोला, मोठ्याने बोला अजून, म्हणजे बाहेर सगळ्यांना ऐकू येईल. नाही यश, नाही. कोणी येणार देखील नाही आणि कोणी ऐकणार देखील नाही आपलं बोलणं. अहो म्हणूनच सांगतेय, सांगा ना काय झालं ते. काहीच नाही. काय नाही मग कशासाठी हसताय उगाचच? वा, या माणसाशी कसं बोलावं ना तेच कळत नाही बाई मला. रंजू काही बोलू नकोस, शांत रहा, आनंदी रहा. हे बघ असं यांचं. वडील काय झालंय? मी जे केलंय ना त्यामुळे मला इतका आनंद झालाय. ठीक आहे, पण काय केलं काय तुम्ही? बघ ना रे, मी कामच तसं केलंय ना. काय काम केलंय तुम्ही? काही नाही, फार विशेष काही नाही. इकडची काडी तिकडे आणि तिकडची इकडे. म्हणजे मी राजवीरला असं सांगितलं की मनवाच्या घरच्यांना ही सगळी प्रॉपर्टी मनवाच्या नावावर करून हवी. आणि तिकडे मनवाच्या बाबांना असं सांगितलं की राजवीरच्या आयुष्यात अजूनही मुली आहेत. वडील म्हणजे राजवीर आणि मनवाच्या वडिलांमध्ये जो मॅटर झालाय तो तुम्ही केलाय का? अर्थात नाही तर इतकी धूर्त कल्पना दुसरी कोणाची असू शकते? काय मग एवढीशी गोष्ट सांगायला किती वेळ घेतलात? ही एवढीशी गोष्ट नाहीये रंजू, ही एवढीशी गोष्ट नाहीये. यश सांग हिला. बघ रंजू, मनवाचे बाबा आणि राजवीर यांच्यामधलं भांडण शांत झालं होतं, ते मी पुन्हा भडकवलंय. आता यामुळे मनवा आणि राजवीर यांच्यातले वाद सुद्धा सुरू होतील आणि मग त्याचा फायदा आपल्याला होईल, कळलं? आता आपण आणखीन आयडिया काढायला हव्या. आग दोन्ही बाजूनी लागली, त्याचा फायदा आपण घ्यायलाच हवा. इथून पुढे येण्याआधी फोन करत जा. असं न सांगता आलेलं मला आवडत नाही. आणि आमच्या संसारात इंटरफेअर नाही केलं तर बरं होईल. आणि कोणाच्या सांगण्यावरून मी डिसिजन कधीच घेत नाही. मनू शांत. आणि यावरून राजवीर बरोबर वाद नाही घालायचा. माही येतो. काय बोलणार पण नाही तुम्ही माझ्याशी. काय झालं एवढं चिडायला? तुम्हाला माहिती आहे मी का चिडले? तुम्ही बाबांचा इन्सल्ट केला. एक मिनिट, मी अजिबात त्यांचा इन्सल्ट नाही केला. ऑफकोर्स तुम्ही इन्सल्ट केला. मी होते तिथे, मी ऐकलं. हा तुमचा गैरसमज होतोय, मी क्लिअर करतो. एखादी गोष्ट सांगितली याचा अर्थ समोरच्या माणसाचा इन्सल्ट केला असं नाही होत. राजवीर मी तिथे होते, मी ऐकलं तुम्ही काय बोललात. मला कळत नाहीये म्हणजे एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे. प्लीज आज मला सांगा, का तुम्ही आई बाबांशी असं वागता? का एवढा रागराग करता त्यांचा? बोला राजवीर, मुद्दाम करताय का हे सगळं? असं वाटतं तुम्हाला? हो, मला आता असं वाटायला लागलं की तुम्ही हे सगळं मुद्दाम करताय. एवढी चिडचिड करू नका. विनाकारण चिडचिड नाही, मी विनाकारण नाही चिडत राजवीर. मी ना तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगत आलोय, काही गोष्टी मला माझ्या मनाविरुद्ध झालेल्या नाही आवडत. ठीक, मान्य आहे तुम्हाला काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध झालेल्या नाही आवडत, पण याचा अर्थ असा होत नाही ना राजवीर की तुम्ही समोरच्या माणसाच्या मनाचा विचारच नाही करणार आणि कसंही त्यांना बोलणार. मी फक्त आपल्या दोघांचा विचार करतो. नाही राजवीर, तुम्ही जर माझा विचार केला असता ना तर तुम्ही असं नसतं वागलात. प्लीज आज आपण सगळं क्लिअर करूयात. मला सांगा एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे ते. का आई बाबांशी तुम्ही नेहमी असं वागता? का त्यांचा एवढा रागराग करता? प्लीज आज मला सांगा. एक गोष्ट लक्षात ठेवा मनवा, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि आपल्यामध्ये कुठली तिसरी व्यक्ती आलेली मला नाही आवडत. आपल्यामध्ये म्हणजे काय आहे राजवीर? आई बाबा आहेत ते माझे.
आणि मला माहितीये तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझंही तुमच्यावर खूप प्रेम आहे. पण तुमची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत चुकते आणि त्याचा त्रास माझ्या आईबाबांना झालेला मला नाही चालणार. त्यामुळे तुम्हाला आईबाबांची माफी मागावी लागेल राजवीर. नाही, माफी नाही मागणार मी. पाणी आणू का तुमच्यासाठी? आले. मनवा मोहिते पाटलांची सून आहे, त्यामुळे त्यांची काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहोत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, इथून पुढे येण्याआधी फोन करत जा. असं न सांगता आलेलं मला आवडत नाही. आणि आमच्या संसारात इंटरफेअर नाही केलं तर बरं होईल. तुमची मुलगी खुश आहे, घरात सुखी आहे. तिची काळजी असेल तर परत अशी लुडबुड करू नका संसारात तिच्या. तू घेतलंस? मी घेते, तुम्ही पिऊन घ्या. मनू कधी कधी उगाच चिडचिड करते नाही. आहो, बोला ना माझ्याशी. इतका वेळ प्रवास करतोय आपण, तुम्ही एका शब्दाने काही बोलला नाही. काय बोलू? सांग ना, काय बोलू? मला सांगा, मनू चिडचिड का करत होती? नेमकं काय झालं? राजवीरने काय अपमान केला तुमचा? सांगा ना मला. तुम्ही काही सांगितलं नाही तर मला कसं कळणार? आरती, मला असं वाटायचं की काळ गेला ना की गोष्टी बदलतात, पण नाही, तसं नाहीये. माझ्यामध्ये आणि राजवीर मध्ये जो वाद होता ना, त्याला आता किती काळ लोटला, पण त्यांच्या मनामध्ये माझ्याविषयीचा राग अजिबात कमी झालेला नाहीये. आपण त्यांच्याकडे गेलेलं त्यांना अजिबात आवडत नाही. नाही हो, असं कसं असेल? नाही म्हणजे आयुष्यभर ही गोष्ट नाही ना राहू शकत. मनू शेवटी लेक आहे आपली, ती कायम आपल्याकडे येत राहणार, आपण कधीतरी तिच्याकडे जाणार. राजवीर असं का वागतायत? आणि मुळात आपण त्यांच्याकडे गेलेलं त्यांना का नाही आवडलंय? कारण त्यांना असं वाटतं की आपण मनूच्या संसारात ढवळाढवळ करतोय. काय? हो, आणि आज त्यांनी मला स्पष्ट बोलून दाखवलंय. ती आपली लेक आहे आणि 4 समजुतीच्या गोष्टी आपण तिला सांगणारच नाही. याचा अर्थ असा नाही होत ना की आपण तिच्या आयुष्यात ढवळाढवळ करतोय. नाही, तुझं बरोबर आहे, पण त्यांना असं वाटत नाही ना. मग आपण त्यांचा गैरसमज दूर करूया. विनाकारण ते असं वागताय का? कारण ते गैरसमज नाही आहेत. गैरसमज असते तर आपण दूर केले असते, पण ते जाणीवपूर्वक वागतायत. असं का बोलताय तुम्ही? कारण तो त्यांचा स्वभाव आहे आणि आपण त्याला काही करू शकत नाही. नाही, आपण बोलूया त्यांच्याशी. आरती, तू विसरलीस त्यांनी मनूला काय सांगितलं होतं? की या घरामध्ये अजिबात पाऊल टाकायचं नाही. ऐका ना, तो संदर्भ इथे नका ना लावू. ती गोष्टच वेगळी होती. नाही आरती, आपण मनूच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहणं हा त्यांचा प्रॉब्लेम असू शकतो. त्यांना ते आवडत नाही आणि आपण त्यांची सहजासहजी मतं बदलू शकत नाही. ठीक आहे, मग आपण त्यांच्याशी बोलून घेऊया आणि वाटलंच तर त्यांची माफी मागूया. म्हणजे तुम्हाला अजूनही वाटत नाही की तुमची चूक झाली? नाही. राजवीर, बरेच दिवस झाले मी घरी गेले नाहीये, तुम्हाला माहिती आहे ही गोष्ट. मला त्या दिवशी वाटलं की तुम्ही मला घरी घेऊन जातात, म्हणून मी आईला फोन करून कळवलं होतं. पण त्यानंतर माझा फोन ऑफ होता, आपण घरी नाही गेलो, आपले प्लॅन्स बदलले. त्यांना काळजी वाटतं साहजिक आहे, म्हणून ते आले होते. मी असताना तिसऱ्या कुठल्या माणसाने काळजी करण्याचा काही संबंध येतच नाही मला. तिसऱ्या कुठल्या माणसाने म्हणजे राजवीर? आई बाबा आहेत ते माझे, त्यांना माझी काळजी नाही वाटणार तर मग कोणाला वाटतं? तुमच्या वडिलांना सुद्धा मी हीच गोष्ट सांगितली. लग्नाआधीची गोष्ट वेगळी होती. आता तुम्ही मोहिते पाटलांची सून आहात, सो तुमची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. आणि कोणाची किंवा कोणाच्या सल्ल्याची मला अजिबात गरज वाटत नाही. तसंही तुम्ही कधी कोणाचं ऐकता राजवीर? मनवा, काय चुकीचं बोलते मी? तुम्ही चुकीचं वागताय, पण तुम्हाला ते ऍक्सेप्टच करायचं नाहीये. मी बघितलंय माझ्या डोळ्यांनी तुम्ही चुकलात, पण तरी तुम्हाला कबूल नाही करायचं. मी तुम्हाला तेच सांगतोय मनवा, मी चुकीचं वागलो असं मला वाटत नाही, त्यामुळे माफी मागण्याचा काहीच संबंध नाही. मग मी पण तुम्हाला पुन्हा तोच प्रश्न विचार.
माझ्या माहेरच्यांनी असं काय केलंय की तुम्हाला त्यांचा एवढा राग येतो? माझ्याबद्दल, तुमच्याबद्दल, आपल्या नात्याबद्दल तिसरं कोणी बोललेलं मला नाही आवडत मनवा. मला माहितीये मी तुमची बायको आहे, पण ते माझे आई वडील आहेत आणि त्यांचा इन्सल्ट झालेला मी सहन करणार नाही. मला नाही वाटत माझी काही चूक झाली आहे, त्यामुळे मी नाही माफी मागणार. राजवीर, आणि तुम्ही बस या विषयावर नाही बोलायचं आता, खूप झालं. काय झालं? बरं ऐका, औषधं काढून ठेवली होती, घेतली का? घेतो थोड्या वेळाने. नक्की घ्या, विसरू नका. हो. तुझं झालं आवडून? नितीश झोपला? आज थकला होता बिचारा, लवकर झोपला. तू पण जाऊन झोप, थकली अशी. तुम्ही असे अस्वस्थ असताना मला कशी झोप लागेल सांगा? तुझा मी येतो थोड्या वेळाने. अजूनही तोच विचार करताय? हो. एकदा मनुष्य फोनवर व्यवस्थित बोलून घेता का, म्हणजे बरं वाटेल. मला असं वाटतं आपण तिच्याशी बोललो की त्यांच्यातले वाद वाढतील. मग काय करायचं मला सांगा? माहित नाही, पण आरती, मला मनूची खूप काळजी वाटते. नका काळजी करू, मी सांगते ना तुम्हाला, ती सगळं काही सांभाळून घेईल. हो ग, ती सांभाळून घेईल, पण तरी सुद्धा वाटतं ना तिच्याबद्दल. पण तुम्ही इथे बसून काळजी करून टेन्शन घेऊन काही होणार आहे का हो? नाही नाही, ते विचार येतात माझ्या मनामध्ये. म्हणजे नेमकं काय होतं? आपण तिकडनं निघाल्यानंतर त्यांच्यात वाद तर झाले नसतील ना, आणि सारखं असं वाटतं की आता त्यांच्यातले वाद टोकाला जायला नको. असं काही नाही होणार, विश्वास ठेवा, सगळं काही व्यवस्थित होईल. नाही आरती, राजवीरचा स्वभाव बदलणार नाही. आता स्वभावाला कधी औषध असतं का हो? नाही, बरोबर आहे, पण तुम्ही किचन मध्ये असताना राजवीरचे काका त्यांच्याविषयी मला बोलत होते. काय म्हणाले? हेच, राजवीरचं वागणं, आणि याच वागण्यामुळे आपली मनू अडचणीत आहे. ते बोलता बोलता बऱ्याच गोष्टी सांगून गेले. नेमकं काय म्हणाले ते? ते म्हणाले की, काय म्हणाले सांगा ना. नाही, ते म्हणाले की तुम्ही मनवाची काळजी घ्या. अरे देवा. हे बघ, आता तू टेन्शन घेऊ नकोस. हो, पण मनूची काळजी घ्या म्हणजे नेमकं काय सुचवायचं असेल त्यांना? तेच तर मला कळत नाहीये. आपण मनूला फोन करूया. बोलतो, पण थोडा वेळ जाऊ दे. हं. तुझा झोपायला मी येतो थोड्या वेळ. एक गोष्ट लक्षात ठेवा मनवा, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि आपल्यामध्ये कुठली तिसरी व्यक्ती आलेली मला नाही आवडत. मला नाही वाटत माझी काही चूक झाली आहे, त्यामुळे मी नाही माफी मागणार. राजवीर म्हणतात की ते बाबांची माफी मागणार नाही, पण ते जे वागले ते खूप चुकीचं आहे. जोपर्यंत ते बाबांची माफी मागत नाहीत तोपर्यंत या घरात राहणं चुकीचं आहे. एक वेळ मी माझा अपमान सहन करू शकते, पण बाबांचा नाही.
हॅलो. मनवा मोहिते पाटील बोलतायत का? हो, आपण कोण? मला तुम्हाला भेटायचंय. मला सगळं आठवतंय. कोण बोलतंय आणि काय आठवतंय? माझंच चुकलं. मोठा गुन्हा केलाय मी असं करायला नको होतं. म्हणजे? तुमच्या घराची जी अवस्था झाली आहे ना, त्यासाठी तुमच्या घरातलाच एक माणूस कारणीभूत आहे. काय? तो तुमच्या सगळ्या घराचं वाटोळ करणार आहे. एकदा भेटा मला, मी तुम्हाला सगळं सांगतो. मी तुम्हाला नंतर फोन करतो. तुम्ही कोण बोल? हॅलो. घराची ही अवस्था करण्यामागे नक्की कोण आहे ते जर कळलं तर बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. मनवा, काय कुठे चाललाय तुम्ही? तुम्हाला विचारतो मी, बॅग घेऊन कुठे चाललाय तुम्ही? एवढा टोकाचा डिसिजन घेण्याची काय गरज आहे? आपल्यातलं भांडण मिटेल ना. तुम्ही बाबांशी असं का बोललात राजवीर? आता जाऊ दे ना ते मनवा. असं कसं जाऊ दे? मला अजिबात आवडलं नाहीये तुमचं वागणं. मला जे योग्य वाटलं ते केलं मी. ठीक आहे, मग मला जे योग्य वाटतंय ते मी करते. जाते मी इथून. काय वेडेपण आहे? ती बॅग द्या इकडे. तुम्ही बाबांची माफी मागणार आहात की नाही? राजवीर, काय विचारते मी? नाही, शक्य नाही. मग मला इथे राहणं शक्य नाही. मला इथून कुठेही जाऊ देणार नाहीये मी. काय बोलताय तुम्ही? मी बरोबर बोलते राजवीर. तुम्ही बाबांची माफी मागणार आहात की नाही? नाही. बॅग द्या. मनवा, तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाहीये मी. आणि या घराचा सुद्धा विचार करा जरा. मी एक चूक केली. मी घर सोडून कायमची बाहेर पडले. मलाही खूप काही गमवावं लागलं माझ्या एका चुकीमुळे. तुझी चूक नसेल तर मागे नको फिरूस, नाहीतर माझं जे झालं तेच तुझं होईल. तुमच्या घराची जी अवस्था झाली आहे ना, त्यासाठी तुमच्या घरातलाच एक माणूस कारणीभूत आहे. तो तुमच्या सगळ्या घराचं वाटोळ करणार आहे. चला वर चला. गुड मॉर्निंग मनू बेटा. गुड मॉर्निंग बाबा. मनू, आज सकाळी सकाळी फोन? हो. बरं, मला सांग, तुझ्यामध्ये आणि राजवीर मध्ये काही वाद झाले नाही ना? नाही, तसं काही नाहीये. ऍक्च्युली माझं एक काम होतं तुमच्याकडे. बोल ना बेटा. बाबा, ते पत्रकार ज्यांना तुम्ही जाऊन भेटलात ना, ज्यांनी आईंबद्दलची बातमी दिली होती पेपरमध्ये, त्यांचं तुमच्याशी काही बोलणं झालंय का आता रिसेंटली? म्हणजे काही कॉल वगैरे आला होता? नाही, माझं काही बोलणं झालं नाही. अच्छा, मग तुम्ही त्यांना माझा नंबर दिला होता का? हो, मी त्याला सांगितलं होतं की तुला काही जरी आठवलं तरी तुला फोन करून सांगायला. ओ, ओके. का, काय झालं? त्याचा काही फोन आला होता का? हो, त्यांचा काल रात्री कॉल आला होता. काय म्हणाला तू? ते सगळं मी तुम्हाला सांगते, पण बाबा मला त्यांना भेटायचंय. ते कुठे राहतात? तू काळजी करू नको, मी लगेच त्याचा पत्ता तुला पाठवतो. हा, तुम्ही मला पत्ता पाठवा, मी वाट बघते. आणि मी तुम्हाला नंतर कॉल करते. ओके बेटा. मनवा, काय झालं? सकाळी सकाळी असा चेहरा का पाडून बसलाय? बघायला बरं नाही वाटत ते? आणि काल मला पुन्हा सोडून का बरं जात होता तुम्ही? तुमच्याशी बोलतोय मी मनवा.
आपण प्लीज नको बोलूया या विषयावर. का? कारण मला आपल्यातले वाद नाही वाढवायचे. मनवा, वाद मला पण वाढवायचे नाही म्हणून बोलतोय मी. आपण प्लीज नको बोलूया. काय झालंय? का नाही बोलायचं या विषयावर? कारण मी तुम्हाला उत्तर देणार नाही आहे राजवीर. मी नवरा आहे तुमचा, त्यामुळे मला ज्या प्रश्नांची उत्तर हवी आहेत ती मिळाली पाहिजे मला. तुम्ही ज्या प्रकारे वागताय ते बघून मला वाटत नाही की मी तुमच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर द्यायला बांधेल. आपण दोघं एकमेकांना बांधील आहोत कारण आपलं लग्न झालंय हे विसरू नका मनवा. त्यामुळे आपल्या दोघांना सारखे अधिकार आणि हक्क आहेत. खरंच आपल्या दोघांना सारखे अधिकार आहेत राजवीर.